मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजतात शहरातल्या राजकीय वातावरणाला वेग आलाय। प्रभाग क्रमांक 10 मधून बाळासाहेब काशीनाथ आहिरे हे कप बशी या निवडणूक निशाणीवर नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवित आहे। त्यांचा अनुक्रमांक 4 असून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। बाळासाहेब काशीनाथ आहिरे हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात ते सातत्याने सहभागी होत आले। सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष काम करण्याची त्यांची ओळख असून त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। प्रभागातील पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत प्रश्न सोडविण्याचा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केलाय। प्रभागाचा सर्वांगीण विकास व संतुलित विकास घडवून आणणे, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक कारभार करणे हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक यंदा चुरशीची होणार असून बाळासाहेब काशीनाथ आहिरे यांच्या समाजकार्याच्या पार्श्वभूमीवर ही लढत अधिक लक्षवेधी ठरण्याची चिन्ह दिसत आहे। प्रभाग क्रमांक 10 मधून आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहात। काय भावना आहेत, काय सांगाल आपण? माझं नाव बाळासाहेब काशीनाथ आहिरे, प्रभाग क्रमांक 10 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून अपक्ष उमेदवारी करीत आहे। अपक्ष उमेदवारी करण्यामागचं कारण यावेळी असं म्हणजे की मागच्या 8 वर्षापासून या शिवाजीनगर वार्डात त्या बाहेरचे लोक नगरसेवक होते। वार्डात विकास कामं झाली नाही आणि लोकांच्या इच्छेमुळे लोकांनी मला सांगितले की आपल्या घरात एक उमेदवारी ठेवा, कारण मी 2007 ते 17 मनसे या पक्षाकडनं सतत 10 वर्ष नगरसेवक होतो आणि त्यावेळेस शिवाजीनगर आमचं आहे शिवाजीनगर वार्ड माती पाऊस पडला तर चिखल व्हायचा। पूर्ण मी 10 वर्षात भरपूर कामे केली। त्यामुळे आणि मागच्या वेळेस मी काही कारणास्तव माघार घेतली होती। त्यामुळे 8 वर्षात नगरसेवकांनी कामे केली। माझा अनुभव होता, माझ्या ओळखी होत्या, त्यामुळे सतत काम करत राहिलो। माझ्यासोबत मी जरी बाहेर असलो तरी माझे मोठे भाऊ इथे लक्ष ठेवत असेल। महापालिकेने सर्व कर्मचारी आमच्या घरी यायचे आणि तिथले नियोजन आम्ही लावायचो। या गटात ही गटात तुम्ही इथं कचरा पडला आहे, इथे जनावर मेले एखादं, ते सर्व आम्ही 8 वर्ष करतो। त्यामुळे लोकांनी सांगितलं इथं यावेळेस पक्षाने कोणत्याच पक्षाची शिवाजीनगरमध्ये उमेदवारी दिलेली नाही। त्यामुळे लोकांनी मिटिंग घेतली, तुमच्या घरातले एक उमेदवार कोणी पण राहा पण मी उमेदवार आपला हक्काचा माणूस पाहिजे, त्यासाठी मी उमेदवारी करीत आहे। भाऊ, आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून ऑलरेडी निवडून आलेला आहात। आपल्या माध्यमातून जे विकास कामे झालेले आहेत त्याबद्दल काय सांगाल? मी 2007 ला मनसेकडून निवडून आलो। निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम मी पूर्ण गटारींचं काम केलं। अगोदर लोक काही नगरसेवक काही पहिले रस्ता करल्यानंतर गटारी करतात, त्यामुळे डबल खर्च होतो। त्यामुळे मी गटारींचं नियोजन लावलं। गटारी केल्यानंतर मी पहिले सिमेंट रस्ता बनवला, सर्व ठिकाणी सिमेंट रस्ते झाले। त्यानंतर मी 2 वर्षानंतर पाण्याची जलकुंभ आणला मोठ्या क्षमतेच्या। प्रत्येक गल्लीत 2-2 पाईपलाईन टाकले मी जलवाहिनी योजनेतून। आणि मी अपक्ष नगरसेवक म्हणजे मनसेकडे नगरसेवक असल्यामुळे मला कायम स्टँडिंगला 2-2 वर्ष मिळत राहिली। माझं डिमांड म्हणजे कॉर्पोरेशनला माझी गरज कायम राहायची वोटिंगला, महापौर वगैरे। त्यामुळे मी स्टँडिंग मला 2 वर्षे 2007 मध्ये 2 वर्ष स्टँडिंगला होतो। 2012 ते 17 मध्ये 2 वर्ष स्टँडिंग होती। त्या माध्यमातून मला भरपूर निधी मिळत होता। त्यामुळे असं मी भरपूर कामे केली आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधील युवकांसाठी आणि महिलांसाठी आपलं काय करण्याचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे आपण? मी 2007च्या अगोदर 7 पर्यंत मी वर्धमान शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून सर्व्हिस पण करत आहे। त्या जोडीला माझं भागत नसल्यामुळे मी फरसाण हा उद्योग करत होतो। सर्व कोल्ड्रिंक दुकान, बिअर बार या ठिकाणी सगळं स्नॅक्सचा व्यवसाय आहे माझा। आणि तो स्वयंरोजगार म्हणजे रोजगार हा कसा असतो मला माहिती आहे। त्यामुळे महिलांसाठी लघु उद्योग म्हणून मी फरसाणचा कारखाना कसं बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उभारता येईल आणि जेणेकरून 100-200 महिला तिथं काम करून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार। प्रभागातील आरोग्य संबंधी ज्या काही समस्या असतील आपण निवडून आल्यानंतर त्या कशा सोडवणार आहात? आरोग्यासंबंधी समस्या असं आहे की मी नगरसेवक नसल्यामुळे जे नगरसेवक त्यांनी मी जे शौचालय बनवले ते शौचालय आता मोठकळीस आलेले आहेत। मी सर्वात प्रथम ते शौचालयाचे काम हाती घेणार आहे आणि ते पण तिथं एक व्यक्ती असणार। म्हणजे तिथं व्यक्ती नसल्या का कोणी साफसफाईला नसलं सुलभ न्यूज असं या प्रकारे करणार आहे। त्यात मला जे मान झाले ते सुद्धा मी स्वतः त्या व्यक्तीला खर्च करणार आहे मी। आणि त्यामुळे ते शौचालय व्यवस्थित शौचालय नवीन राहतील आणि ते कायम टिकतील या स्वरूपाची काळजी घेईल। भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना काय संदेश
आणि आवाहन कराल? नागरिकांना हेच आव्हान आहे, नागरिकांनी मला इथल्या मायबाप जनतेनेच मला उभे केले. त्यांना हेच आव्हान आहे की आपली धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे. लोक आता पाहतोय आपण न्यूजमध्ये पैशांचे पाकिटे सापडतात. हे काय, माझ्याकडे पैसा नाही, मी सर्वसाधारण कुटुंबातून आले, माझी कुणी भाऊबंदकी नाही इथं. त्यामुळे लोकांनी या आमिषाला बळी न पडता माझ्या कबशी या निशाणीवर शिक्का मारून मला बहुमत निवडून द्यावे ही विनंती राहील. मी निवडून आल्यानंतर, निवडून जरी नाही आलो तरी माझे जे कामं चालू ते राहणार. निवडून आल्यानंतर मला एक हक्काचं म्हणजे व्यासपीठ मिळणार आहे तिथं महापालिकेत. त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांचे सगळे नंबर असणार माझ्याकडे आणि आजही आहेत. मी कुठले अर्ध्या रात्री पण काही काम नडलं ते अडचण झाली त्या क्षणी आम्ही मी माझ्यासुद्धा परिवार, मी नसलो कधी बाय चान्स तर, पण मी ते राहणारच आहे. मी त्या क्षणी त्या मिनिटाला ते समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न राहील, यात कुठली शंका नाही. विश्वनाथ दौलतबाग, मी छत्रपती शिवाजीनगर या परिसरात राहणार आहे. आणि माझे मित्र आणि आमचे स्नेही मित्र श्री बाळासाहेब आयरे, हे मागे बी 10 वर्षे त्यांनी नगरसेविका काढली. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले आणि जनतेची किंवा मित्रपरिवारामध्ये खूप चांगली मदत केली. आणि आताही त्यांनी केव्हाही त्यांना कॉल केला असेल आणि कोणी फोन केला असेल तर त्यांनी तात्पर त्यांची सेवा प्राप्त केली असेल. काही मदत असो, कुठलीही असो मदत, घरकामाची असो किंवा काही दवाखान्याची मदत असो, त्यांनी तात्पुरती मदत लगेच केली गेली असेल. आणि त्यांनी ही खास सेवा कशासाठी केली किंवा जनतेसाठी आणि आपल्या हक्काचा माणूस यावा या हिशोबाने त्यांनी इथं उभं राहिले. आणि पुन्हा आमच्या छत्रपती शिवाजीनगरमधून सगळ्या लोकांनी विश्वास टाकला त्यांच्यावर की ते आमच्या आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला ते सोडवत आले आणि इथून पुढे सोडवतील ते. अशा हिशोबाने त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना आम्ही आमच्या पुणे शिवाजीनगर त्यांना बहुमताने निवडून देणार आहेत. एवढं बोलून नाना काशीनाथ आहिरे, माझे भाऊ, लहान भाऊ माजी नगरसेवक बाळासाहेब आहिरे. ते 2 वेळेस नगरसेवक होतेच, पण येणाऱ्या काही 7-8 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे खूपच अडचण आली. तरी पण वार्डातल्या नागरिकांनी जेव्हाही फोन केला आम्ही धावून जातो. काही काम असो, डुक्कर मरो, कुत्रं मरो, किंवा पाणी नाही आलं किंवा गडरी स्वच्छ नाही, शौचालयामध्ये पाणी नाही, प्रत्येक वेळेस जर फोन केला आम्ही लगेच चालले जातो. तरी येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजीनगरमधून महिलांनी, पुरुषांनी, सर्वांनी, वडीलधाऱ्यांनी त्यांनी सांगितलं की उमेदवारी तुम्ही करावी. तर आम्ही उमेदवारी फॉर्म भरला आणि उभे राहिलो आहे. तरी बहुमतांनी विजयी करावा. बस. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.